बाळकृष्णानंदा घरी एवढं कार्य केलं. कारण घर घर गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. गोकुळात कृष्ण जन्माले आले. 9 लाख गाईचा धनी. आपल्या घरी येऊ दे एखादा कृष्ण चुलत भावाले. घरच्या घरी बोटं मोडतो आम्ही. काळले त्याले तसं काऊन नाही ठेवलं देवा. काळली पण गोकुळात असं नाही झालं. घर घर गुडिया तोरण करते कथा गाती गाणे. कुठं लीला चरित्र चालू आहे, कुठं श्रीकृष्ण व्याख्यान चालू आहे. घर घर गुडिया तोरण. घर घर झोपडीपासून महालापर्यंत सजले. आणि तुका म्हणे छंदे मन मोहिंदे गोविंदे. कारण 9 वाजले आचारसंहिता आहे. आपण तर लग्न राहू पण बाबालेच घेऊन जाईल. जा उद्या 7-12 घेऊन. हा कारण खऱ्या ठिकाणी लय भ्या लागते. कलियुग आहे. दही 10 लिटर साऱ्या गावात का दही घ्या दही दही घ्या दही 2 लिटर वापस येते. दही घरोघरी इका लागते. दारू त्याच्या घरी प्यायला जा लागते. दारू घ्या दारू नाही म्हणा लागत. हा कलियुगाचा आला फेरा. रवरव करते थैमान. लक्षात ठेवा. एवढा ह्या समुदाय पाहिला. पण आपण चैनीने झोपतो. पण ज्या ठिकाणी काय आहे हे झोपतच नाही रात्र रात्रभर. त्याचा तर भल्ला मस्त कार्यक्रम झाला म्हणते बे. विनय मुनीचा फायदो तुले रातचा दिसन विनय मुनी असेच आहे काही काही. तुम्ही नसन पाहिले आम्ही जवळून पाहिले. भांडणं झाले माय भांडणं झाले. मी म्हटलं तुमच्या इथे येणेच नाही जात मी. आहे महामूर्ती मला भक्ती करायला. आहे माझा देव. जडीच तडी पाशाने आहे माझी माळ गाठी माझ्याजवळ. मी स्टेजवर चढताना माझ्या स्वामीचं नाव घेतो. इथेही मी भागवत केलं प्रगट दिनाचं. बाबांनी पाहिलं पण त्या विभूतीनं असं नाही म्हटलं तू हे काय करतं. हे तर असे करते. तुम्हाला सोपते काय आहे. तुम्हाला पापी पेट का सवाल आहे. काय ना पोटते जगू मरू काय. हा का तुम्हाला मागू तुमच्या घरी येऊ. हा तुम्हीच सांगा दादा. तुम्हीच सांगा. देवाचं नाव घ्या. अरे देव समाजाला सांगा. मी भागवतात की माझ्या स्वामीच्या लीळा सांगितल्या. गाव साक्षी आहे. लक्षात ठेवा. स्वामीच्या लीळा सांगितल्या. ज्या गोपाल कृष्णाच्या होत्या स्वामीच्या होत्या दत्ताच्या होत्या त्या सांगितल्या. सांगा समाजाला पटून. माझा स्वामी वेगळा नाही. जे गोविंद प्रभूनं काम केलं तेच काम गाडगे बाबानं केलं कालांतरानं. जे स्वामी चक्रधरानं काम केलं तेच राष्ट्रसंतानं केलं. समाजाला पटून सांगा. आणि मग लोकांच्या लक्षात येते नाही स्वामी हे होय. गोविंद प्रभू हे आहे. चांगदेव राऊड हे आहे. पण आम्ही आमचा देह दिसू नको कोणाले. दिसू एकटाच असंच आहे. असा देव नाही. असा सर्वभौम देवानं करा भक्ती. दुसरे काही नसेल. आमचे आभार आहे ते. दुसरे आमचे आबा आहे. हे 2-4 लोक भिडले असतात आणि हे सारी शिक्षक मंडळी असते वरुड तालुक्यात. माझ्या गावचे काही ठळक ठळक येते लोक काही कालांतरानं. आणि अशा परिस्थितीत काय झालं जिकडे तिकडे गुड्या तोरणे थोडेसे कृष्ण मोठे झाले आणि घराघरात जाऊन राहिले. घराघरात गरिबाचे पोरग घेतले. गरिबाचे पोरं पेंद्या वाकड्या श्रीधामा श्रीमंताचे नाही भेटले. जसे राष्ट्रसंतानं 42च्या साली गोरगरिबाचे पोरं जमा केले. जसे शिवबानं गोरगरीब पोरं जमा केले तसे कृष्णानं गोरगरीब पेंद्या वाकड्या श्रीधामा जमा केले. आणि मथुरेच्या धाकानं कंसाच्या सारं दही दूध घेऊन चालले होते. म्हणून कृष्णाने सांगितलं आपण हे गाई चालतो. आपण त्यांना चारा टाकतो म्हणून आपण तो उपभोग घ्या. आपल्या घरातल्या पोराईले चारा. असं करता करता प्रत्येक घरी चोरी नाही केली माझ्या कृष्णानं. विकेंद्रीकरण केलं. स्वाभिमान शिकवला कृष्णानं. चोरी करायला नाही आला कृष्ण. 9 लाख गाईचा धनी होता. चोरी करायची काय गरज होती कृष्णाला. पण विकेंद्रीकरण केलं. आई तुझं मडकं फोडतो तुझ्या पोराला खाऊ घाल. किंवा कुठे बांधलंय तरी एक गवळण मानेच नाही. मोठे मोठे हिरो पाहिले चालली मथुरे. कृष्णाने लहान लहान पोरं घेतले. मोठे मोठे गोटे जमा केले. मारला गोटा. लतड पतड भरली. यशोदा राणी उभी होती लल्लाला घेऊन. आली तिथं आणि म्हणायला लागली काय करावे किती जपावे फोडलाय माझ्या घडा. काय करावे किती जपावे फोडलाय माझ्या घडा. कान्हान बाई उगीच मारा काढा. कान्हान बाई उगीच मारा काढा. कान्हान बाई उगीच मारा काढा. किती जातंग झाले नंद मामाजीला. विनविले किती ग आई तुझेला. विनवले
पाठी बोल बोल बोबडा लोण्यासाठी लागे पाठी बोल बोल बोबडा कानान बाई उगीच मला कळा कानान बाई उगीच मला कळा कानान बाई उगीच मला कळा. अरे लल्लाले विचार यशोदा मायेच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे का रे आपण इथले पाटील आहोत तू आमच्या पोटी आला लल्ला एवढ्या खोड्या सोडून दे. आई तुले काय माहित आहे मी प्रत्येक घरी माझं कृत्य करायला नाही जात दही दूध खाले नाही जात त्यांना दर्शन द्यायला जातो. पूर्वीचे हे ऋषीमुनी आहे मा तुला काय माहित तू जीव आहे मी देव आहे. पण यशोदेले काय माहित लल्लाचा कान धरला लल्लाचा कान धरला आणि लल्लाले राग आला. गोंडच पोरग होतं 6 वर्षाचा राग आला आणि राग आल्यावर काय केलं लल्ला गेले आणि यमुनेच्या काठावर एका झुडपात उभे राहिले. आलेच नाही 1.5 दिवस. आता एकुलता एक पोरग 9 लाख गाईचा धनी माझा मुलगा कुठं गेला माझा मुलगा कुठं गेला माझा कृष्ण पाहिला काय कोणी सांगा माय माझा कृष्ण पाहिला काय माय घरा घरा प्रती जाय ऐका जनार्दनी माय घरा घरा प्रती जाय माझा कृष्ण देखिला काय. आई कीर्तन केलं पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यात मालेत पण तो कृष्ण नाही पाहिला. तो कृष्ण पाहिला असता तर इथं नसतो आलो. तो कृष्ण दिसलाच नाही माय. मोठ्या मोठ्या विद्वान लोक लेक्चरर लोकायले विचारलं मोठ्या मोठ्या लोकायले विचारलं. एका घरी कीर्तनाले गेलो मा हे सुशिक्षित लोक मोठे काही काही ठीक आहे काही काही असे आहे. एका घरी जेवण करायला बसलो आणि तो घरधनी म्हणे माझा पोरगा अमेरिकेत आहे कालच आला म्हणे तो बूट घालून आला बूटही नाही काढले तसाच जेवायला बसला मा. म्या म्हटलं ह्या तसाच जेवायला बसला म्हणे हो तिकडे पद्धतच आहे म्हणे आता याले 2री डिग्री देतो म्हणे. म्या म्हटलं 2री डिग्री नका देऊ 2री डिग्री दिली तर ह्या म्हटलं एका बुटात भाजी जेवण नाही एका बुटात वरण जेवण म्हटलं तिथं जाग्यावर ठेवा म्हटलं बापा. म्हणे तिकडे तेच पद्धत आहे एका दिवशी 3 वेळा सडकात होते अमेरिकेत रशियात भारतात आहे का ते. म्हणून आम्हाला किडी किटक जाऊ नये पायाच्या यांना मरू नये जाऊ नये म्हणून आम्हाला आमचे चरण धुवा लागते लक्षात ठेवा. साफ नाही करत आम्ही गेले नम्र झाला भूता तया कोणी लिहानंतर नम्रता घ्या अशा कार्यक्रमात गल्ल्या साफ करा. केवढा भयानक कार्यक्रम तुमच्या गावात 1 दिवस नम्रता घ्या लागते. नम्रता तर शिकवली कृष्णानं. युद्ध नाही केलं भीष्माचार्याने शंख फुकला इकडून कृष्णानं देवानं शंख फुकला. धर्मराजाला सांगितलं ठेव बाण पायातले पैदर काळ पहिले भीष्माचार्याले नतमस्तक होय. नम्र झाला भूता दया कोलिल्यानंतर 5ही भाऊ नम्र झाले. साऱ्यांना सांगितलं तुमचा विजय नम्र झाला भूता नम्र जागे. पण आम्ही अकोलेला आहे ना एका गावले मला बोलावले चला म्हणे चहा प्यायला तुमचं कीर्तन आवडलं म्हणे. म्या म्हटलं मारता काय म्हटलं घरी नेऊ नाही म्हणे चला म्हणे चहा प्यायला. म्या म्हटलं समोर व्हा म्हटलं येतो म्हटलं तुम्ही. मग ते समोर गेले मी त्याच्या पाठीमागं लहान पोट्टे खेळून राहिले होते पोट्टे मोठे हुशार. म्या म्हटलं इकडे या म्हटलं दादू कहून म्हटलं हे दाजी असे चालले म्हटलं तुम्ही आता आले म्हणे 2-3 दिवसापासून ह्या बुढ्याले म्हणे पहिलेपासूनच शीतालाची सवय आहे म्हणे. लोक म्हणते म्हणे लहानपणी त्याला काक भिलाय झाल्या त्याच्या काकीत तसेच बेटा आहे म्हणे. तेव्हापासून असाच चालते असाच चालते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आम्ही खरं सोडून दिलं आणि अशा वेळी काय झालं साऱ्या ठिकाणी हिंडली माय. एक गवडण आली म्हणे म्या पाहिला म्हणे साऱ्याला विचारलं ना हो विनय मुनीला विचारलं नंदू नागपुऱ्याला विचारलं आबाजीला विचारलं काकाजीला विचारलं कोणच नाही सांगितलं. तुला माया कृष्ण कुठं दिसला म्हणे मला दिसला मी सांगतो म्हणे सांग ना मा पटकन. यमुनेच्या तिने काल पाहिला हरी हो यमुनेच्या तिने काल पाहिला हरी
आणि जसं त्या गौडांना म्हटलं तशी यशोदा मा गेली. माय माय असते. देवकीला काय वाटलं असेल, आम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू आहे. कोणाच्या भरोश्यावर कार्यक्रम आहे आमचा? वैरागी बाबाने केला म्हणून, तुम्ही जास्त वर्गणी दिली म्हणून? कोणाच्या भरोश्यावर आहे? कोणाच्या भरोश्यावर आमचा कार्यक्रम? कोणाच्या भरोश्यावर आहे ताई? देवीच्या, देवाच्या? देवाच्या तर आहे, तू आहे, मी आहे. देवाच्या भरोश्यावर कोण नाही. कोणाच्या भरोश्यावर आहे? पाकिस्तानच्या बॉर्डरवर, चीनच्या बॉर्डरवर गेल्याचा, माण्याचा, कुंभ्याचा, मुसलमानाचा, ब्राह्मणाचा डोळ्यात तेल टाकून संरक्षण करून राहिले आहेत. जवानाच्या भरोश्यावर आहे भारत. किसानाच्या भरोश्यावर आहे. जय जवान जय किसान. त्याला सलामी द्यायचा दिवस असते 26 जानेवारी. किती जण जाते 26 जानेवारी? शाळेतले पोरं सोडून करा हात उच्ची. हा, 2 हात झाले फक्त. हा, इकडे 4 झाले. हा, असंच आहे आमचं. हिंदू आहे आम्ही. सर्वजण मिळून जा, त्याला सलामी द्या आणि मुखातून शब्द मिळा, ये मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. ज्यावेळी आम्ही दिवाळीला आमच्या पोराला पूर्णाची पोळी चालत होतो, त्यावेळी धुळ्याला दीपक नावाचा पोरगा प्रेत येऊन पडलेला होता. त्याचा 2 वर्षाचा गोंडस पोरगा त्याच्या छातीवर बसला होता. पप्पा पप्पा मला केव्हा दिसले नाही पप्पा, पप्पा तुम्ही आले नाही पप्पा. त्याला सलामी द्यायचा दिवस आहे. जायच्या पूर्वी, त्याच्यानंतर आपल्याला हेच भक्ती सांगितली स्वामीनं, सलाम द्या त्या झेंड्याला, त्याच्या भरोश्यावर आम्ही स्वातंत्र्य बघतो. दुसरी आमची गोमाता, गोवंशाचा देश भारत. कृष्णानं गाई चालल्या, चक्रधर स्वामीनं गाई चालल्या, राष्ट्रसंतानं गाडगे बाबानं गाई चालल्या. जे गाय 10 लाखाचं दूध देते ते 500 रुपयाची विकतो आम्ही. आणि असे हुशार आहे, अर्ध्या रात्री मोठ्या उकंड्यावर नेतो, घेऊन जाय म्हणतो. हा, हिंदू म्हणतो, स्वतःला लाज नाही वाटत आम्हाला हिंदू म्हणायच्या. ते गाय घेते आणि 15 दिवस तिने उपाशी ठेवते. 200 डिग्री सेल्सिअसचं पाणी टाकते तिच्या अंगावर, भ्या भ्या बोलते. घेणारा म्हणते मा मेरे को मत बोल, देणारा हिंदू आहे उसको लाज नाही उसको बोल. असा माझा देश होता, दुधाचा धूर वाहणारा देश. कहता था इतिहास या पर दूध की नदियां बहती हरी भरी सदा सुख में रहती थी, मगर आज खाने को मिलती न रोटी, मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की आशा झूठी, दही दूध माखन की आशा झूठी, या तो हजारों कटती है गैया, कैसा खुश रहेगा अपना प्यारा कन्हैया, कैसा खुश रहेगा अपना प्यारा कन्हैया. इस धरती का पालन वाला, इस धरती का पालन वाला सब है उसी के हाथ में, जमाने में बदल. जमाने में बदल आज कल हो रहा है. अशी गोमाता दुःखी, पहिली भारत माता दुःखी, तिसरी माझी जननी दुःखी. हा, आई वडिलांना चांगलं झोडपून घेते. दुसऱ्या दिवशी तुकाराम कुठला पंढरपूरले चाललो भोकल्या मनाच्या. त्या पुंडलिकासाठी परब्रह्म धावत गेले. ते आई बापाले गंताळला नका, त्याची सेवा करा. आई वडिलाची माय माय असते, दुधावरली साय असते, गोठ्यातली गाय असते म्हणून ती माय असते. मी उदाहरण दिलं बऱ्याच ठिकाणी. 5 वर्षाचं पोरग माय वागवते, गोंधारते, राहण्याचं मोठं करते. असं करता 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 पोरग 5वीत जाते. आईला कर्करोग होते. आईला कर्करोग झाला म्हणून डॉक्टर सांगते आई तुम्हाला कर्करोग झाला, कॅन्सर झाला.
तुम्ही काढ व्हाल. आणि एक दिवस तसंच होते. शनिवार दिवस उजाडते, पोरगं घड्याळाकडे पाहते. 9 वाजले असते. आईनं मला उठवलं नाही, आईनं वर्क होम घेतलं नाही, आईनं माझा वर्क अभ्यास घेतला नाही. कसं करावं, काय करावं. माझ घरात गेलं, स्वयंपाक घरात गेलं, आई कुठंच दिसली नाही. दार उघडलं, आई तिरडीवर झोपली होती. आई जोड गेलं, आई तू मला उठवलं नाही, आई तू माझी वर्क होम घेतलं नाही. एका म्हातारीनं घेतलं, बाबा ती स्वर्गवासी झाली, ती बोलणार नाही. अकर्मास झालं, दुसरी आई घरी आली. 6 दिवस पोरग उपाशी ठेवलं. माय असते, दुधावरली साय असते, गोठ्यातली गाय असते. ज्याले माय आहे त्या हिऱ्याला मी सलाम करतो. आई वडिलाची सेवा कर बाबा, तुझं भाग्य आहे. स्वामीनं आई वडिलाची सेवा करून स्वामीनं घर सोडलं. गोपाल कृष्णानं 11 वर्षानं यशोदा राणीले नतमस्तक झाले, जिनं पालन केलं. नंदबाबाले पालन केलं, त्याले नतमस्तक झालं. देव नतमस्तक झाले आई बापाले. तुमचा आमचा काय केव्हा, काय आई बापाचे वाक्य आहे. आणि अशा परिस्थितीत सावत्र आईनं 6 दिवस उपाशी ठेवलं. उपाशी ठेवता 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 एक दिवस सांगितलं, हे मेल्या, माझ्या मुलाचे कपडे धुतलेस, माझे कपडे धुतलेस, घरकाम केलं, आता माझ्या साडीवर इस्त्री कर. आई, माझ्या आईनं सारच शिकवलं ग, पण इस्त्री करणं नाही शिकवलं. मेल्या, तिच्या बरोबर मेला असता बरं झालं असतं. आई, माझ्या मेलेल्या आईला बोलू नको, मी तुझ्या साडीवर इस्त्री करतो. उपाशी बोलतो, इस्त्री करायला बसलं. 6 दिवसात उपाशी होती. वर्ग मित्र आला बंड्या नावाचा, तुझी गंधाची वही दे. गंधाची वही आणायला गेला. इस्त्रीनं पेट घेतला, साडीनं पेट घेतला आणि साडी पेटली, किरपान वाज गेला. नागिन फनफनते अशी आली, मेल्या तू माझी साडी जायलीस, मी महिला बँकेच्या मिटिंगला कशी जाऊ. वाक मेल्या. पोरग वाकलं, आईच्या पायाला गायला गेलं. आई तप्त असणारी इस्त्री, लाल बुंद असणारी इस्त्री पोराच्या पाठीवर ठेवली. आई मेलो ग, आई मेलो ग, आई सोड ग, आई मेलो ग. आईनं विचार केला नाही, आईनं विचार केला नाही. पोरग नतमस्तक होणार. आई मेंदूची नस लागली. आई मी उपाशी आहे, आई मला मारू नको. आई मी उपाशी आहे, आई मला मारू नको. आई माझ्या पोटात 6 दिवसापासून अन्न नाही. आई मला मारू नको. सावत्र आईनं विचार केला नाही. तो तिथंच पडला. पोरगा घुसत गावा देवघरात गेला. एक हात आईच्या फोटोवर ठेवला आणि एक हात गोपाल कृष्णाच्या फोटोवर ठेवला. देवा अर्जुनाचे घोडे हाकलले तुम्ही, अर्जुनाचे सारथी झाले. देवा भक्त प्रल्हादासाठी अटळ पद दिलं झालं. भक्त प्रल्हादासाठी खामातून उतरल्या. देवा दुवाले अटळ पद दिलं. देवा मला अटळ पद नको. देवा माझ्यासाठी कामातून उतरू नका. देवा माझ्यासाठी सारथी होऊ नका. देवा मला माझी आई द्या. देवा तुम्ही देव आहे. देवा मला माझी सख्खी आई परत द्या. देवा मला माझी सख्खी आई परत द्या. देवा मला माझी सख्खी आई परत द्या. देवा मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचन आई बापाचे, वचन आई बापाचे टाळू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती तुझे फुलविले लाल. तुझे फुलविले लाल. जपले तुला रे गळ्या जीवाच्या पणाला. म्हातारपणी जगतास, म्हातारपणी जगतास देऊ नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. वचन आई बापाचे, वचन आई बापाचे सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको. मानवा तू सत्य नीती सोडू नको. एक
जरी या माझ्या पंचकृष्ण या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात एक जरी म्हातारी अल्लग राहत असेल, माझ्या मित्रानं माझ्या बंधूनं घरी घेऊन गेला, हेच माझ्या स्वामीचं मी हा प्रसाद समजतो. सज्जन, आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाच्या कुळदैवत आई वडील, घराच्या कुळदैवताले नतमस्तक व्हा, आई वडिलाले नतमस्तक व्हा. तुमच्या जिंदगानीत बालाभिका होणार नाही, लक्षात ठेवा. लहानपणी आम्ही 50दा विचारतो बिस्किटचा पुडा केवढाचा कोणा आणला, मी आणला. बाप म्हणते मी आणला, कधीच रागावत नाही. 2दा विचारते बाप, कोण होय, वैरागी भाऊ आलते. कोण गेले काय वैरागी भाऊ, बदा वागून म्हणा म्हणा. तुम्हाला 2 असतं विचारलं बापाने, तुझ्या तर लहानपणी त्याला 50दा विचारलं, तो कधीच बिघडला नाही. म्हणून आई वडिलाची सेवा करा, जी स्वामीनं केली. लक्षात ठेवा, जे गोपाल कृष्णानं केली. आणि अशा वेळी देवानं सांगितलं कृष्णानं, आई तू चिंता करू नको, जाईन मीराना उद्या घेऊन ये गोधन. आणि 9 लाख गायी सोडल्या, पेंड्या वाकल्या, श्रीरामाले घेतलं आणि जाईन मीराना रानात निघाले आणि चांगली शिदोरी करून दिली. चांगली शिदोरी, अशी शिदोरी केली, 32 प्रकारचं अन्न यशोदा राणीनं आपल्या लल्लाले करून दिलं. पेंड्या वाकल्या श्रीरामा, गरीब पुरं, कोण कांदा घेतला, कोण भाकर घेतली, कोण चटणी घेतली. 50 फुटावर देव बसले आणि 50 फुटावर पेद्यावाकडे श्रीरामा बसला. देवाले वाटलं याच्या मनात न्यूनगंड आलं, मी श्रीमंत आहे हे गरीब आहे, हे आपल्याला फेडलं पाहिजे. म्हणून देव शिदोरी घेऊन धावले. त्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, गोकुळात सुख लागलं. आणि म्हणून सांगितलं त्या गोकुळवासियानं, चला त्या वाळवंटात. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या मनात कृष्णाचं सन्मान केलं. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, कंठी धरला कृष्णमणी, कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. लाला वाटू एकमेका, वाटू एकमेका, लाला वाटू एकमेका, लाला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम. वालुकेच्या ब्रह्मनिका, वालुकेच्या ब्रह्मनिका, वालुकेच्या ब्रह्मनिका, वालुकेच्या ब्रह्मनिका. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम. तुका माने भूमंडळी, तुका माने भूमंडळी, तुका माने भूमंडळी, तुका माने भूमंडळी. आम्ही बरीवीर गाडे, आम्ही बरीवीर गाडे, आम्ही बरीवीर गाडे. आणि म्हणून ह्या धर्माचा काला एकमेकाला वाटायचा. इथं काय पाहिलं आपण 4 दिवसात, हा काला आपल्याला घरी घेऊन जायचा, गावात सांगायचा आहे. आणि म्हणून धर्माचा प्रचार करा, एकमेका सहाय्य करू, असा धर्माचा प्रचार करा. आणि एकच विनंती, वैरागी बाबाच्या मागे मी सांगतो म्हणून नाही, तुमच्या मनाचा विचार करा पक्का. आणि वैरागी बाबाच्या पावलावर पाऊल द्या. सगळ्यांना आज अशा विभूतीची स्वामीला गरज होती, नाही ते मलातल्या पोखरीत पाहिलं आम्ही. आमचा धर्म कुठच्या कुठे चालला होता, कोणी दिसला मानभाव का जेथे तिडसल्यासारखे करे. आमच्या वैरागी बाबाले मी प्रत्यक्ष पाहिलं. जे पंथात नाही लोक मोठे मोठे श्रीमंत आहेत, या बाबा बसा, सांगा हुकूम सांगा, कशामुळे म्हणते. ज्याची पालक समाजानं केली आहे त्या पारखेले म्हणते. म्हणून आपल्या सेवेसाठी जो भंग घेतला, जो कधी भंग नाही होणारा, गोकुळच्या सुखा अंत पाल नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नरनारी. तुका मने संदे मन मोहिल गोविंद, चुकलं भुकलं माग करा. तुमच्या चरणाचा दास आहे, बाबांची सेवा करण्यासाठी येतो. आणि बाबांची सेवा माझ्या हातानं तुटकी फुटकी 2 तास झाली. माझे संदीप भाऊ आले, संदीप भाऊनं फोन केला गीतेनं, म्हणे नागपुरे महाराज एवढा मोठा कार्यक्रम बाबा करतात. मी सर्व मानभाव पाहिले म्हणे, पण आगळा वेगळाच माणूस आहे म्हणे. मी नाही करत स्तुती, माझ्याजवळ फोन नंबर आहे सकाळी झालेला संदीप पाल गीतेचा, लक्षात ठेवा. अरे आरशाने सांगा नाही लागत मी किती शुद्ध आहे, आरसा शुद्ध असतो. आणि म्हणून इथं कीर्तनाला सांगता करतो. आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. विनय मुनि आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे हाथ है, हम तुम्हारे हाथ है. नका म्हणू, हात आहे म्हणते. मी म्हटलं
विनय मुनि आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. अर्धे इकडे दान उरले माया पाठीमागे. असं नका करू. सारे बाबाच्या पाठी जे भक्ती असते ते भक्ती थोडक्यात बरी असते. तुम्ही असं तर म्हटलं डबल करा. काल्याचं कीर्तन आहे, लोक टीका करी, कारण तुकोबाचा अभंग झालेला आहे. आता काहीच नाही. गोपाल कृष्ण भगवान की. हे शेडके दादा आहे खाली, मला जास्त लिहितो होते हा, म्हणून जास्त ओळखी नाही पाहिजे. अल्लग सल्लग बरं, संदीपालचं बरं झालं. आणि म्हणून आई बाबा एवढंच सांगणं आहे, जे चांगलं करून राहिले, जे या पंथाचा झेंडा उच्चा करून राहिले, त्या उच्चा झेंड्याच्या मागं आपण जाऊया, एवढीच नम्र विनंती आहे. मी स्तुती करायला बाबाची नाही आलो. मला एकच सांगायचं आहे, ज्याचे सद्गुण मला दिसले. मी 24 गीतले विदर्भ सम्राट म्हणते. मला म्हणते लोक विदर्भात कैसा सम्राट झाला, कोणी बोलावाचाही फोन करत नाही. हे तर पोट्ट भल्लं समोर गेला म्हणते, बँडानं वाजवत आणलं. आणि म्हणून सज्जनो गोड प्रसंग करून घेतला असो. इथंच आपल्या चरणी नतमस्तक होतो, दंडत करतो. दंड दंड दंड. धन्यवाद. आणि कुठे स्वर्ग वगैरे कुठे नाहीये. तुकाराम चक्रधर पुन्हा जन्म घेणारे नाहीये. याच्यासाठी घेणार नाही की त्या कथा ज्या स्वर्गामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. महाराजांनी इथे मुलाचं सुंदर असं दृष्टांत आपल्या समोर मांडलेला आहे की जोपर्यंत मुलगा करता होत नाही तोपर्यंत लहानाचा मोठा बाप करतो, माय करते, तोपर्यंत त्याला असं म्हणत नाही का रे बाबा तू काहीच आणलं नाही, लागेल ते देते, रुसवा फुगवा पूर्ण करते. पण एक वेळ अशी येते ज्यावेळेस पोरगा करता बनते, तो पोरगा आपल्या आई वडिलाला क्वचित असेल असा, पण त्यानं असं म्हणावं की बाबा आई तुम्हाला काय हवं आहे. कारण कर्तव्यपूर्ती बाबांनी केली, आईने केली, कुठेच उणीव ठेवली नाही. बेटा तुझं कर्तव्य इथून सुरू झालंय की तुला आता त्यांना पूर्णत्वास न्यायचंय आणि ते कर्तव्यपूर्ती तुला पाळायची आहे. इथेच कर, तू इथेच भर. जर का असं झालं नाही तर मग गोकुळीच्या सुखा तुला पार नाही, अंत पार नाही. सुख तुमच्या समाधानासाठी नाही आहे. धन संतती हे खरी संपत्ती आहे, संपत्ती हे संतती नाही आहे. आणि म्हणून जर तुम्हाला पाळायचं असेल, ठेवायचं असेल, वटवृक्षात रूपांतर करायचं असेल तर संततीचं करा. तिथे खतपाणी घाला, तिथे सुविचार द्या, तेव्हा ते वटवृक्षात रूपांतर होईल. इथेच कर तू, इथेच भर, तेव्हाच तुम्हाला समाधान मिळेल. काट्यावरल्या शिक्क्यानं समाधान मिळणार नाही. ती संपत्ती क्षणभंगूर आहे. जगावर मात करणारा सिकंदर खाली हात आया था, खाली हात गया, मुठ्ठी बांध के आया था, मुठ्ठी खोल के गया. असं सुंदर कीर्तन आपल्या तोंडून आजच्या या समारोपात ऐकायला मिळालं. मला वाटते हातोरणा वासियाचं. बाबा हे हातोरणा आहे, वर्धा नदीच्या किनाऱ्याला आहे. तुमचं इथं गाव त्याच्या शेजारी आहे, परंतु वर्धा नदीच्या पाण्याला एक वेगळी धार आहे. भरपूर भरलेला हा मंडप आहे आणि म्हणून तुम्हालाही त्याचा आनंद झाला. आज वेगळाच आनंद तुम्ही व्यक्त केला. मी हातोरणा वासियांच्या वती, वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो, दंडवत घालतो. आणि दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला अशीच सेवा द्या. लोभ नसावा, आपुलकी असावी, कळावा लोभ असावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दंडवत. मी पंथीय नाही. आज खूप प्रयत्न झाला, बोलावं असं वाटतं म्हणून बोलतो. बाबांनी मला बाईसाच्या पायाजवळ बसून दिलं आणि म्हणे बाईसा खूप मेहनत घेतात म्हणे सर, पंथाचं ज्ञानही आहे पण उद्देश नाही. मी स्पष्ट बोललो की माझ्या काही अटी आहे त्या मी पूर्ण करेल आणि मग सांगेल. आणि ही माहिती मी बाबालाच देईल.
मी पहिल्या प्रायचित्ताला मंडपाच्या बाजूने लपलो. उदापूरपासून सुरुवात झाली आणि मी उदापूरपासूनच बाबाच्या संगतीने लागलो. वास्तविक पाहता एक छंद आहे तो छंद मला संत भाकरे बाबांच्या पासून मिळालेला आहे. मला तिथे तुम्ही काही मंडळी पाहत असेल, मी याच पंथात नाही, तर मला वारकरी संप्रदायाची कीर्तने असले आणि ते आजूबाजूला असले तर मग मला बोलावतात, मी तिथेही जातो. पण तो एक छंद आहे, छंद असावा, चांगला असावा. प्रायचित्त मी लपलो. आमचे दिलीप भाऊ इथे बसले आहे, पुंड रमेश दादा गेले असेल आणि यांनी मला हात धरून नेलं. बाबारावजी होते म्हणजे चला ना. मी पाहिलं, म्हटलं बा हे अगोदरच दिसून आलं. मोठमोठ्याने रडून राहिले आणि मला शरम आली. बायांचा तर पाहायला माहित नाही, बायांचा मोठा कल्लोळ होता. मी लपलो. पण थडी पौर्णिच्या कार्यक्रमामध्ये मला जबरदस्तीनं नेलं आणि मग मी पाहिलं. मित्र, 4 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या काम केलेलं आहे. काम करत असताना आपण दिवसभर कष्ट करतो. घरी आल्यावर एखाद्या छोट्याशा मुलाला जर गळवाभर पाणी मागितलं आणि तो रांगळ खेळत असला तर तुम्हाला असा राग येतो की तू गळवा घराम त्याच्या मस्तकात मारून द्या. अरे दिवसभर राबलो, एक गळवाभर पाणी तुम्ही देत नाही. एवढा ताण पडतो. हा कार्यक्रम करताना आम्हालाही ताण पडतोय. मान अपमान एकमेकांचे होतोय. हे अगाध आहे, सागर आहे बाबा आमचे. इथे नजरेनं पाहताय आणि सतत फिरतात आणि याचा सगळा थकवा प्रायचित्ताच्या रूपातून बाहेर निघतोय. तुम्हाला केलेल्या कर्माचं पश्चात्ताप होतोय. लाखो लिटर दुधाने परमेश्वराचा अभिषेक केल्यापेक्षा 10 मिनिटं बसून 5 अश्रू ढाळून केलेल्या कर्माचं प्रायचित्त करा. तो परमेश्वराचा अभिषेक होईल. लाखो लिटर दूध हा परमेश्वराचा अभिषेक नाही. आणि म्हणून उद्या 5 वाजता, आज 4 वाजता नागपुरे महाराजांच्या म्हणण्यानुसार म्हणे झोपल्यावरच मला कीर्तन करायला लावते. आज एकही नाही झोपला. कालच्या जेवढ्या कार्यक्रमात गर्दी होती तेवढी आजही गर्दी आहे. आणि म्हणून बाबा निश्चित उद्या कारण झोपलेले गेलो, सारे थकले होते, झोपले होते. म्हणून मी बाबाला म्हटलं, आम्हालाही माहित आहे, पण तुम्ही या समाज पंचकृष्ण समाज प्रबोधन मंदिराचे एक खांब आहे, हे विसरू नका. आज तुम्हाला देवानं जवळ केलं, उद्या तुम्ही देव तुम्हाला आपल्या पदरात घेईन. आम्हाला शाश्वती आहे. म्हणून तुमच्यासारखा हिरा या त्या स्वामीने तर जवळ केलंच, परंतु या वैरागी बाबाले देखील तुमच्यासारखा हिरा सापडला. आस्तिक कामाचा नाही, नास्तिक कामाचा आहे, जो सर्वांचं भलं करू पाहिजे अशी ग्रामगीता म्हणते. असा नास्तिकही आम्हाला चालते. आणि म्हणून अशा उपदेशी नसाल पण सारे उपदेशाचे कर्म करते. जुलूस काढते लहान लहान मुलांचा मी बघितलं. साऱ्या राजूला ग्रामाले बेनोळ्याले वेळ लावून दिलं सरांनी. आपुलकी पाहिजे, तो त्याचाच पाहिजे किंवा उपदेशित पाहिजे असं नाही. म्हणून बाबांच्या पावलावर पाऊल सदैव टाकते. तुमच्या या सेवेला मी या माझ्या कीर्तन रूपी सेवेतून दंडवत करतो. सर, असं कधी म्हणू नका मी उपदेशी नाही. तुम्ही उपदेशीच आहे, फक्त तुम्ही मंत्र घेतला नाही. आज उद्या बाबाचा मंत्र तुम्ही घेणार, आम्हाला माहित आहे. अंधेपन में जग है भाया, सोच रे हीन सा नश्वर तेरी माया, माया तेरी माया, भवसागर की अंधेर दुनिया, अंधेपन में जग है भाया, सोच रे हीन सा नश्वर तेरी माया, माया नश्वर तेरी माया। बालकपण के लोभे खोया, तरुणपण क्षयों में खोया, बूढ़ापन कुछ समझ न पाया, बूढ़ापन कुछ समझ न पाया, सोच रे इंसान नश्वर तेरी माया, माया नश्वर तेरी माया।
आरती आरती आरतीसाठी उभे राहा आरतीसाठी उभे राहा मला प्रेमदार शांति की है फुलवारी चक्रधर प्रभु की लीला जारी शांति की है फुलवारी कृष्ण मुनि ने मन में है समाया कृष्ण मन में है समाया तो चले इनका प्रभु रे माया माया नश्वर तेरे माया मंगल आरती योगेश्वरा तुझे मंगल आरती जय जय देवासी कृष्ण वंदे जगद्गुरु सह्याद्रि शिखरे रमे आत्रि अनुस्वये नंदनम वंदे परमानंदम श्री दत्तात्रेय फलस्त नगरे जातं द्वारावत्या निवासिनं नौम्यं चक्रपाणितं जनकाद्रिजनन्दनं हेमाम्बोदर संभुतं खानवानन्त नायका नमामि गोविन्दं जीवा विद्याविभञ्जकम् पुत्रविशाल देवस्य नित्यमुक्ति प्रदायका मालणी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभुं त्वमेव विद्या धरणं त्वमेव देव सर्वा मम देव देव पापहं पापकर्माहं पाप सर्वे सुखिनां
सन्तु सर्वे सन्तु अवतार की जय बोलो भगवान की गोविंद प्रभु अवतार की अवतार की जय बोलो भगवान के चक्रधर अवतार के जय बोलो भगवान की चक्रधर अवतार की जय बोलो भगवान के चक्रधर अवतार के जय बोलो भगवान की पंचकृष्ण अवतार के जय बोलो भगवान के पंचकृष्ण अवतार की ताली बजा के रहना मोहन को बुलाते रहना ताली बुलाते रहना ताली बजा के रहना मोहन को बुलाते रहना ताली बजा के रहना मोहन को ताली बजा के मोहन को बुलाते रहना ताली बजाते रहना मोहन को बुलाते रहना ताली बजा के रहना मोहन को बुलाते रहना ताली बजा के रहना मोहन को बुलाते रहना ताली बजाते रहना मोहन को बुलाते रहना बोल वृंदावन लाल बिहारी नामस्मरण बस भाई खाली गोरेगाव शांतता नामस्मरण प्रारंभ